जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत नाना शितोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सन्मान यात्रेचं राज्यभर आयोजन करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत, समाजासाठी जी कामे केलेली आहेत, त्या योजना गावागावात जाऊन ह्या योजनेचं माहिती सध्या दौलत नाना शितोळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे। एकंदरीतच ही यात्रा आज बारामतीमध्ये आलेली आहे। आपल्यासोबत दौलत नाना शितोळे, नाना काय सांगाल? खऱ्या अर्थाने आज बारामतीमध्ये यात्रा आलेली आहे, काय नक्की या यात्रेचा उद्देश आहे आणि कशा पद्धतीने यात्रेचा प्रोग्राम असणार आहे? मुख्यमंत्री सन्मान यात्रा ही आपण 7 सप्टेंबरला ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी रथाचं उद्घाटन करून आपण महाराष्ट्रभर ही आता आपला पुणे जिल्ह्यामध्ये हा दौरा चालू आहे। याच्यानंतर आपण उद्या सोलापूर, बार्शी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, आपण नाशिकपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत ही यात्रा चालणार आहे। त्याचा शेवट आपण मुंबई या ठिकाणी करणार आहे। यामध्ये खास करून ही यात्रा करण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी देवाभाऊ यांनी समाजाच्या प्रति जे काम केलेलं आहे, समाजाच्या हिताचं जे काम केलेलं आहे, आमच्या ह्या 70 लाख समाज जो रामोशी बेडर समाज या महाराष्ट्रामध्ये आहे, हे समाज जो गाडलेला उकरून काढण्याचं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या डोक्यावरती हात ठेवून त्या ठिकाणी अनेक योजना, मग आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती असन किंवा त्यांचे कॉलेजला नावं असत्यान, आर्थिक विकास महामंडळ असन किंवा आता 49 कोटी 10 लाख रुपये 5 एकर जमीन असन, ही सर्व त्या ठिकाणी आमच्या योजना पूर्ण केलेल्या आहेत। ह्या महामंडळाच्या माध्यमातून आता 1 लाख जी थेट कर्ज होतं महामंडळाशी, तर त्याचं 2 लाख करून आमच्या माता भगिनी आणि तरुणांना ते मिळणार आहे। याच्यामध्ये 15 लाख रुपये बिनयाजी कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे। अनेक योजना याच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी हे सर्व जर कोणी केलं असेल तर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी केलेलं आहे। म्हणून आपण समाजासमोर जाऊन आपण त्या ठिकाणी हे सर्व मांडणी करत आहे, समाजाला सांगत आहे आणि महामंडळाचं त्याच्यामध्ये काय योगदान आहे, महामंडळाने आपली किती प्रगती होऊ शकते, आपण कसं प्रकरण करू शकतो, हे सर्व समाजापर्यंत जाऊन आपण सांगत आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात सध्या मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले मिळत आहेत असा आरोप केला जातो। एकंदरीत ओबीसी समाजामध्ये एक नाराजी व्यक्त केली जात आहे, मोर्चे निघत आहेत, एका बाजूने मोर्चाला प्रतिमोर्चा निघताना दिसत आहे। सद्यस्थितीत राज्यातील परिस्थिती एक समाज एकमेकांच्या समोर आल्यासारखा वाटत आहे, कसं बघता सद्यस्थितीत राज्याच्या परिस्थिती? नाही, याच्यामध्ये आत्ता जी परिस्थिती आहे ती सर्व मी पाहिलेले आहे। मी ही एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे, त्यामध्ये मला जर आपण विचारलं तर मी एवढंच आपल्याला सांगू शकतो की जी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी जी केलेलं आहे, जो GR काढलेला आहे, ज्या GRचं आता सर्व ठिकाणी त्या GRचं एक वेगळं भांडवल केलं जातं आहे, पण खऱ्या अर्थानं मला वाटतंय की बाबा ती तसं नाही आहे। हे जो GR आहे हा सरसकट किंवा बाकीचं तसं काही मिळणार नाही किंवा तसं अजिबात नाही। ज्या गोष्टी समाजासमोर आहेत, ज्या गोष्टी समाजासमोर आलेल्या आहेत, त्या समाजाने फेस केल्या पाहिजे, प्रत्येक समाजाने फेस केल्या पाहिजेत। पण त्याच्यामध्ये देवाभाऊंनी जसं सांगितलं की याच्यामध्ये कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देणार नाही, जे आहे ते आपल्या ताटामध्येच राहणार आहे असं या ठिकाणी मी सांगतो। आणि त्याच्यामुळं कुणाला काही काळजी करायची गरज नाही। पण जरी असं कधी जर झालं, असं वाटलं मला की बाबा याच्यामध्ये जर ह्या GRमुळं आपल्या बहुजनांचं खरोखर नुकसान होतंय किंवा त्याच्यामध्ये अनेक काय होतंय, तर मी सुद्धा याच्यामध्ये रोडवर उतरून त्या ठिकाणी ह्या बहुजन समाजाच्या नेत्यांना त्या ठिकाणी बरोबरीने काम करेन। एकंदरीत पण सद्यस्थितीत जे आरक्षणासंदर्भात कोर्टात जाण्यास सुरुवात झालेली आहे। एका बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे, कोर्टात जाण्याची ओबीसी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। एका बाजूला आरक्षण टिकेल नाही टिकेल असं बोललं जाते, कशा पद्धतीने म्हणजे कसं बघता तुम्ही? कारण कोर्टात सध्या जाण्यास सुरू झाले नाही, याच्यात बाकीचा आता तो अभ्यास एवढा माझा नाही आहे। फक्त मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की याच्यामध्ये आता जी समोर आलेलं आहे त्याला चॅलेंज 100% ओबीसी समाज करणारच आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी करावं। पण मी एवढंच सांगू शकतो की आपल्याला आपल्या आरक्षणाला कुठलाही 1% सुद्धा धक्का लागलेला नाही, याची खात्री मी आपल्याला ठामपणे देऊ शकतो। नाना, एकंदरीत बंजारा समाज गेल्या 2-3 दिवसापासून एसटी मधून आरक्षणाची मागणी करत आहे, कसं पाहता? कारण तुम्ही वेळोवेळी सांगत आहात की रामोशी बेरड समाज देखील
अनेक राज्यामध्ये एस टीमध्ये आहे, आमची देखील ती पूर्वीपासूनची मागणी आहे. काय तुमची येणाऱ्या काळातली भूमिका असणार आहे? नाही, याच्यामध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे, जे निजामकालीनमधलं जे गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये जसं कुणबीचा उल्लेख आहे, त्याच ठिकाणी एका पानावरती रामोशी, बेडर, बेरड आणि वाल्मिकी हा समाज एकच आहे असं त्याच्यामध्ये नमूद आहे. फक्त त्याच गॅजेटमध्ये नाही, मुंबई गॅजेटमध्ये सुद्धा आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये आहे, परत सातारा गॅजेटमध्ये आहे. ह्या सर्व गॅजेटमध्ये 6 ते 7 गॅजेट जे आहेत त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी रामोशी, बेडर, बेरड समाज आणि वाल्मिकी समाज एकच आहे. तर त्या ठिकाणी रामोशी, वाल्मिकी आणि बेडर समाज एस टीमध्ये आहे. आम्हीही त्या गॅजेटचं, जर ते गॅजेट लागू झालं तर कायदा एकाला लागू होत नाही, सर्व समाजाला लढाई लढणार आहे का तुम्ही? 100% या विषयामध्ये नाही, ह्या विषयामध्ये जर तशी परिस्थिती आली तर 100% रस्त्यावरची लढाई लढू. तुम्ही सद्यस्थितीत म्हणता की त्या गॅजेटमध्ये 100% आम्ही एस टीमध्ये जाऊ, परंतु आता बंजारा समाज जो रस्त्यावरती उतरलाय, तुम्ही त्या पद्धतीने तुमचं पुढचं पाऊल असणार? 100% असणार त्याच्यामध्ये. पण आम्हाला जे आता हे जो JR आहे, ह्या JR जर खरोखर जर त्या पद्धतीने असेल तर 100% आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही लढाई लढू. हरकत नाही आम्हाला लढायला. नक्कीच होते. जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत नाना शितोळे, येणाऱ्या काळात जो ओबीसी मराठा वाद पेटलेला आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने जो अभ्यासपूर्ण JR काढलेला आहे, नक्कीच कोणत्याही समाजाला या आरक्षणाचा धोका नाही असं स्पष्ट मत दौलत नाना शितोळे यांनी मांडलेलं आहे. आणि हैदराबाद गॅजेटमध्ये नक्कीच रामोशी, बेरड समाज आहे हा बाहेरील राज्यात एस टीमध्ये आहे, आमचे नात्याचे संबंध आहेत, परंतु महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आमची देखील एस टीची मागणी आहे आणि यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यास देखील तयार आहोत असं देखील दौलत नाना शितोळे यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.